तर एक क्विक रिकॅप घेऊया. आपण काय बघितलं, फेच ए पी आय. फेच ए पी आय कायसाठी वर्क करतं, HTTP रिक्वेस्ट म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ते काय असतं, त्याचे पॅरामीटर्स, तुमची URL लागते, तुमचे ऑप्शनल पॅरामीटर्स लागते. ऑप्शनल पॅरामीटरमध्ये काय काय येतं, तुमच्या मेथड्स आल्या, हेडर्स आल्या, बॉडी वगैरे आले. आपल्याला आता हे मोड्स कॅचचे काय असतं, परत क्रेडेन्शियल रिडायरेक्ट, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आपण मेथड्स परत गेट आणि पोस्ट वापरले. आपल्याकडे पुट डिलीटचा ज्यावेळेस वैयक्तिक डेटा असेल, जर का तुमच्या .NETमध्ये जर API झाल्या असत्या ना, तर आपण .NETची API वापरल्या असत्या. मे बी आपण जेसनच्या आपण क्रिएट करू. कसं टाईम भेटते बघूया, आज तर नाही भेटणार, पुढं बघूया कधी, उद्या परवा नेक्स्ट कधी भेटतं जेसनच्या API क्रिएट करायला. त्यावेळेस आपण ह्या सगळ्या मेथड्स आपण वापरून बघणार आहे. आणि एक सिंगल पेज आपण ॲप्लिकेशन बनवणार. सिंगल पेज म्हणजे ह्या मेथड्स वापरलेलं एक मिनी ॲप्लिकेशन म्हणतो ना, तशा टाईपमध्ये आपण बघणार आहे. तर त्यात आपण काय काय बघितलेलं, मेथड्स कोणत्या येत्या, परत हेडर्स म्हणजे काय, हेडर्स म्हणजे तुमचं कंटेंट टाईप, कोणत्या टाईपचा तुम्ही कंटेंट पाठवणार आहे, कोणत्या टाईपचा रिसिव्ह करणार आहे, राईट. नंतर बॉडी. बॉडीमध्ये तुम्हाला जो पण डेटा आपण सर्व्हरवरती पाठवायचा आहे, तो डेटा तुमचा बॉडीमध्ये येतो आणि तो आपल्याला जेसनच पाठवायला लागतो. सगळ्यात जास्त इंडस्ट्रीत म्हणा वापरतो तो जेसन. त्यात भरपूर टाईप असतात. जेसन झाल्यानंतर नोट नाही, आपण TXT फॉर्मॅट वगैरे असतात ना, जसा ह्या TXT फॉर्मॅट आहे तशा टाईपमध्ये पण डेटा पाठवता येतो, पण त्याला वेगळ्या मेथड आहेत. पण सर्व्हरवरती जेसन फॉर्मॅटच येतो. इवन तुमचं जे ह्याचं GSTचं वगैरे बिलिंग वगैरे करतात ना कंपनीमध्ये, ते GSTचं बिलिंग सगळं तुमच्या जेसनमध्ये येतं. आणि जेसनमधनं तुम्ही परत त्याचं बिलिंग सिस्टीम वगैरे करू शकता आपल्या फॉर्मवरती. कारण की मला आमच्या ऑफिसमधलं माहिती आहे ना, ज्यावेळेस GST बिलिंग होतं ना, त्यावेळेस GST बिलिंगसाठी कंपनीची वेबसाईट असते ऑफिशियल GST पोर्टल. त्या GST पोर्टलमध्ये काय करतं की तुम्ही टॅक्स किती भरला, तुम्ही जी पण वस्तू खरेदी करताय ना, ते टॅक्स लागतो त्या वस्तूला. मग ते टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायला लागतो ना, म्हणजे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याला पण तुम्ही जेसन फॉर्मॅटमध्येच आपल्याला डेटा भेटतो. सो जेसन फॉर्मॅट डबल कोटमध्ये लागतो. लेफ्ट साईड तुमची की, राईट साईड तुमची व्हॅल्यू, म्हणजे दोन्ही पण डबल कोटमध्येच लागतं. त्याला जेसन म्हणतात. ओके, क्लिअर ड्रॉइंग. तर नेक्स्ट काय आहे की यातलाच आपण अजून एक टाईप बघणार आहे हेडर्समधला, ॲक्सेस कंट्रोल अलाउ ओरिजिन. ॲक्सेस कंट्रोल अलाउ ओरिजिन, आणि त्याला आपण एक की देणार आहे काहीतरी, तर ते आपण स्टार वगैरे देऊ. तर हे काम आहे ना, ॲक्सेस कंट्रोल अलाउ ओरिजिन, हे बहुतेक वेळा सर्व्हर करतं. सर्व्हर म्हणजे आपण जिथं डेटाबेस ठेवणार आहे ना, ते सर्व्हरचं काम असतं. पण कधी काय कंडिशनमध्ये आहे ना, आपल्या ॲप्लिकेशन रन होत नाही, आपल्याला API वगैरे येत नाही त्यांना. मग त्या कंडिशनमध्ये ही रेअर केस आहे की आपल्याला असं पाठवावं लागतं. मग रेअर म्हणजे 0.01 म्हणतो ना, तशी रेअर केस आहे की कधी कधी आपलं ॲप्लिकेशन चालत नाही ना, त्यावेळेस आपल्याला असा हेडर वगैरे पाठवावा लागतो. तर सेम आपण घेणार आहे ॲक्सेस कंट्रोल अलाउ ओरिजिन .html. तर यात स्क्रिप्ट टॅगमध्ये फेच CONST डेटा इज इक्वल टू फेच. फेचला पहिला पॅरामीटर लिंक. तर लिंक कोणती वापरायची, त्याला लिंक API वाली HTTP API डेटा. ओके,
नेक्स्ट आपल्याला ऑप्शनल पॅरामीटर्समध्ये मेथड कोणती आहे तर गेट. नेक्स्ट पॅरामीटर आहे आपला हेडर्स. त्या हेडर्समध्ये CCPT मल्टिपल पॅरामीटर ज्यावेळेस आपल्याला टाकायचे आहेत त्यावेळेस Ctrl+V आणि ॲप्लिकेशन APPLICATION/JSON एक्सेप्ट कंट्रोल अलाउ ओरिजिन. त्याला आपल्याला स्टार पाठवायचं आहे आणि हे आपल्याला परत प्रिंट करायचं आहे console.log. डेटा आणि हे का जर मी लाईव्ह केलं आणि त्यानंतर इन्स्पेक्टमध्ये कन्सोल तर प्रॉमिस पाठवले आणि ते रिजेक्ट. रिजेक्ट का म्हणून का तर हे ते चालत नाही म्हणून का काय. example.form बघूया. Ctrl+V फेचला इथं कंप्लीट झाला. त्याच्यानंतर देनमध्ये एक पॅरामीटर रिसीव्ह होणार आहे. नेक्स्ट डेटा डॉट जेसन. त्यानंतर परत देन येणार आहे आणि त्या देनमध्ये रिझल्ट केला आणि तो आपल्याला परत console.logमध्ये रिझल्ट प्रिंट केला. हां राईट. Ctrl+V डेट देन बराबर तर आहे. कॅच ERR console.logमध्ये तुमचा आलेला एरर जर का प्रिंट केला फेल्ड टू फेच टाईप एरर. मला वाटलेलंच की त्यांच्या सर्व्हरवरनं आपल्याला डेटा येत नाही. पण जर का आपण हे जावास्क्रिप्टच्या एररचा प्रॉब्लेम आहे ट्राय कॅचचा की ते कॅचमध्ये आहे ना जो पण एरर असेल तर डिटेलमध्ये सांगत नाही फक्त फेल्ड टू फेच पाठवतं. तर हे तुम्हाला असं वापरायचं आहे देन आणि कॅच. तर नेक्स्ट आपण बघणार आहे कोणतं राहिले आपलं बॉडीपर्यंत झालं. मोड
तर पहिला ती माहिती सांगतो मोडची, की मोड म्हणजे काय की ब्राउझर क्रॉस ओरिजिन रिक्वेस्ट अलाव करतो. क्रॉस ओरिजिन रिक्वेस्ट म्हणजे काय, जसं की कुकीज हेडर पाठवायच्या का नाहीत आपण सर्व्हरला, हे आपलं मोडमध्ये ठरतं की पाठवायचं का नाही. तर त्याचे बेसिकली 4 टाईप्स असतात. 4 टाईप्स कोणते कोणते? कोर्स, नो कोर्स, सेम ओरिजिन आणि नॅव्हिगेट. कोर्स, नो कोर्स, सेम ओरिजिन आणि नॅव्हिगेट. कोर्स हा तुम्ही याला डिफॉल्ट म्हणू शकता, डिफॉल्ट हे असतो. नेक्स्ट असतो आपला नो कोर्स, त्याच्यानंतर सेम ओरिजिन आणि लास्टला येतो आपला नॅव्हिगेट. ओके. तर ह्याचं वर्किंग कंसातमध्ये लिहितो, यात लिहितो ब्रॅकेटमध्ये की नॉर्मल API कॉल्स असतात ना, त्याच्यावरती कोर्स अनेबल करतं ते. नॉर्मल कोर्स API CORS. नेक्स्ट काय आहे की तुमचं नो कोर्स म्हणजे काय की रिक्वेस्ट आपण पाठवतो पण आपल्याला रिस्पॉन्स काय भेटत नाही. म्हणजे सर्व्हरवरनं जे आपण आपल्याला इमेजेस म्हणा, परत त्यानंतर काहीतरी CSS असेल, नाहीतर काहीतरी कोणतं तरी फंक्शन असेल, ते आपल्याला रिस्पॉन्समध्ये पाठवतो आपण, पण सर्व्हर रिस्पॉन्समध्ये आपल्याला देतो, पण ते आपल्याला व्हिजिबल दिसत नाही. व्हिजिबल म्हणजे जसं मी इन्स्पेक्ट करून बघितलं ना कोड, ते फॉर्मॅट असतात की सिक्युअर राहिला पाहिजे ना तुमचा डेटा, नाहीतर कोण पण तुमचा कोड सर्व्हरवरनं काय डेटा येतोय, काय होतं नाही, ते सगळं पाहेल. यासाठी ते नो कोर्स वापरतात. जसं त्यात काय येतं, इमेजेस CSS डोंट शो. नेक्स्ट काय आहे की सेम ओरिजिन म्हणजे काय की तुमची जी वेबसाईट आहे www.com असेल, नाहीतर काय www.forkinfosystem.com, ही जी तुमची वेबसाईट आहे ती वेबसाईट फक्त तुमच्याच सर्व्हरला चालली पाहिजे. म्हणजे तुमचा जो फ्रंट एंडचा UI आहे तो तुमचा फ्रंट एंडचा झाला, आणि बॅक एंडला जे आपण डेटाबेस आहे माहिती, ती तुमच्याच डोमेनवरती चालली पाहिजे. त्यासाठी सेम ओरिजिन असतं. सेम ओरिजिन म्हणजे फ्रंट एंडला पण तुमचंच डोमेन आणि बॅक एंडला पण तुमचंच डोमेन. सेम डोमेन. नेक्स्ट काय की नॅव्हिगेट. तर पेज नॅव्हिगेशन म्हणजे काय आहे, सिम्पल आहे, पेज नॅव्हिगेशन. जसं की आपण इंटरनली जसं वर्क करतो ना, window.navigation, तसं कोणत्या window.navigation म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल 7 ते 8 फायली बनवणार आहे, 7 ते 8 फायली बनवल्यानंतर तुम्हाला नॅव्हिगेट करायचं ह्या पेजवरनं त्या पेजवर. आपण नॉर्मल काय करतो, अँकर टॅगमध्ये देतो, अँकर टॅगमध्ये हे पेज लोड कर, ते पेज लोड कर. तसंच असतं की ज्यावेळेस तुम्ही अँग्युलर वगैरे वापरता ना, तसंच window.navigation वगैरे ते फंक्शन्स असतात. आपल्या नॉर्मल जावास्क्रिप्टमध्ये पण आपण ते वापरतो. त्यासाठी ते सर्व्हरवरनं डायरेक्ट आपल्याला तसं कमांड येते की ह्या पेजवर नॅव्हिगेट कर म्हणून. त्यासाठी ते नॅव्हिगेट असतं, आणि हे मॅन्युअली यूज करायला येत नाही, ते सर्व्हरवरनंच करायला लागतं. तर आपण याचं एक्झाम्पल बघूया. मोड 001.html. डायरेक्ट कन्सोलमध्येच घेऊ. फेचमध्ये डबल कोटमध्ये जर का
गुगल तर मला ही गुगलची वेबसाईट पाहिजे. कंट्रोल-V, कॉमा, त्याचे पॅरामीटर्स, मेथड, डबल कोटमध्ये गेट. नेक्स्ट काय आहे की त्याचा मोड, की कोर. इथं बघा तुम्ही त्याला हे पण झालंय, काय बोलतं त्याला, की सजेशन आलेत की कोर्स असतो, नॅव्हिगेट असतं, नो कोर्स असतं आणि सेम ओरिजिन असतं. जर मी का कोर्स केलं तर याचंही डेटा येत नाही. आपल्याला नो कोर्स वापरायचे. नेक्स्ट काय आहे की त्याच्यानंतरचं फंक्शन चालणार डॉट देनमध्ये आलेला रिझल्ट, त्याच्यावर ॲरो फंक्शन आणि ॲरो फंक्शनमध्ये बॉडी. तर बॉडीमध्ये मी काय करणार आहे, कन्सोल डॉट लॉग रिझल्ट डॉट टाईप. तर त्याचा मी टाईप चेक करणार आहे की कोणता आला आहे. ओके, तर नो कोर्स काय आला या OPAQ. म्हणजे काय की सर्व्हरवरून आपल्याला रिस्पॉन्स तर आला आहे, पण तो सगळा हिडनमध्ये आला आहे. नो कोर्सचं कामच आहे की आपला हिडन ठेवायचं आहे. कारण की ज्यावेळेस आपण थर्ड पार्टी इमेजेस वगैरे फेच करून आपल्याला इमेज टॅगमध्ये शो करायचं असेल ना, तेव्हा ॲनालिटिक पिक्सेल वगैरे ते सिस्टीम वगैरे वापरून आहे ना, ते आपल्याला नो कोर्स सिस्टीम वगैरे वापरायला लागतं. जर काही इथंही केलं डिटेक्ट रिस्पॉन्स, तर आपल्याला असा रिस्पॉन्स आला आहे गुगलवरनं, google.com. तर हेडरमध्ये आपण काय काय पाठवले, काहीच नाही पाठवलं. नेक्स्ट तर हा त्याचा रिस्पॉन्स आहे सगळा. ऑन डिस्ट्रॉयला काय काय झालं पाहिजे, ऑन एमिट वन्स वगैरे. आणि कन्सोलमध्ये त्याचं असं प्रिंट झालेलं आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा मोड्स वगैरे, कारण की कधी काय वापरायलाही लागेल ते सांगू शकत नाही. मोडमध्ये .html आणि SRIPT फेचमध्ये गेले आपले APIs. पोस्ट 001 ह्यात स्लॅश आहे, तर आपल्याला हे स्लॅश वापरायचं आहे इथं. नेक्स्ट काय की त्याची मेथड डबल कोटमध्ये गेट, कॉमा, गेट नंतर त्याचा मोड, सेम ओरिजिन आपल्याला वापरायचं आहे. .thl आल्याला रिझल्ट कन्सोल डॉट लॉगमध्ये रिझल्ट पहिला प्रिंट कर. जर का मी हे पेज लाईव्ह केलं तर एरर देणार आहे. कन्सोल डॉट रिझल्ट डॉट
घेतच नाही. आपली जी रिक्वेस्ट आहे ना वरती जातच नाही, कारण की सेम ओरिजिन आपल्याला रिस्पॉन्स पण काय भेटणार झाला. जर का मी इथं देन वगैरे कॅचमध्ये जर केलं ना तर सेम मागाचा एरर आलेला ना सेम तसा धावणार आहे, पण तेवढं वापरत नाही. फक्त ह्या कन्सेप्ट लिहून ठेवा कशावर तरी वही तरी, की हे असं पण असतं. कारण की आपण सिलेबसमध्ये एवढं आपण पुढं जाणार नाही, कारण की आपल्याला तशा API आत्ता भेटणार नाही ते वापरायला. त्यामुळे तुमच्या ह्या अंडरस्टँडिंगमध्ये आहे ना हे तुम्हाला अंडरस्टँडिंगच होणार नाही की सेम ओरिजिन कधी वापरतात, नो कोर्स वगैरे. पण हे सगळं असतं असं समजा, कारण की कंपनीत गेल्यानंतर तुम्हाला कधी काय वापरायला लागेल ते सांगू शकत नाही. सो इथपर्यंत कळालं का? तर आपण कोर्स बघणार आहे. इन्क्लूड. तर क्रेडेन्शियल काय करतं, ज्यावेळेस तुम्ही फेच रिक्वेस्ट टाकता त्यावेळेस आहे ना तुमची ज्या कुकीज असतात, कुकीज तुम्ही कोणती पण वेबसाईटला बघा अलाउ कुकीज म्हणून एक ऑप्शन येतो ना, त्या कुकीजमध्ये काय असते HTTP ऑथेंटिकेशन. HTTP ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस कोणती पण वेबसाईट वगैरे नॉर्मल उघडताना, जसं की कोणती घेऊ, ओके, तर कुकीज पॉलिसीज हे नाही, कोड पेन जरी घेतली आय लव्ह PDF टू वर्ड. तर आय लव्ह ज्यावेळेस मी PDF फर्स्ट टाइम उघडेल ना तर यावेळेस इथं आहे ना एक राईटच्या कोपऱ्यात नाही तर कुठेतरी इथं ऑप्शन देतात की अलाव कुकीज. अलाव कुकीजने काय होतं की तुम्ही जे लॉग इन क्रेडेन्शियल वगैरे ठेवता ना त्या कुकीज म्हणून होतं सेव्ह राहतात. आता कुकीज दोन्ही साईडला चालतात, असं नाही की फक्त फ्रंट एंड साईडला चालतात. जर काय तर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये गेला तर इथं कुकीजचा ऑप्शन असतो, तर इथं आत्ता त्या दिसत नाहीत. हां, तर ह्या ॲप्लिकेशनच्या माझ्या कुकीज आहेत. कोणत्या ॲप्लिकेशनच्या त्या दावतो की आय लव्ह PDFच्या ह्या कुकीज आहेत. तर या कुकीजमध्ये काय असतं, डेटा असतो, दोन्ही साईडचा डेटा असतो का सिक्युअर असतो, आणि हा तुम्हाला जास्त कोण एवढा रीड करायचा नाही. सगळा बघा तुम्ही डेटा कसा असा #3 F3 बेस 64 वगैरे अशा टाईपमध्ये डेटा असतो. तर गुगलचा डेटा आहे हा. गुगल डेटामध्ये त्यांचे API पण बघा, सिक्युअर 1 PAPID. आता ह्याचा डेटा आपल्याला काय रीड करायला येणार. तर नेक्स्ट काय gumicreative.com, परत आय लव्ह PDF. हा तुमचा लोकल स्टोरेजचा डेटा आहे. इवन आता बघा मी ती लोकल स्टोरेजचा हाच प्रॉब्लेम आहे. मी जर मागं तुम्हाला सांगितलं की लोकल स्टोरेज सिक्युअर नसतं. सिक्युअर का म्हणून नसतं की आता मी आय लव्ह PDF नाहीतर google.com आहे ना कट केल्या. google.com इथं कुठं सेव्ह आहे का वरती नाही, पण तरी पण त्याचा जो लोकल स्टोरेजचा जो RCH आणि ही व्हॅल्यू आहे ना ती तर दिसत्या. म्हणजे काय झालं त्यांच्याकडनं एक बग म्हणतो ना तशा टाईपमध्ये बग राहिला आहे की ज्यावेळेस त्यांचा टॅब क्लोज होईल ना तर तुमचं हे स्टोरेज पण डिलीट झालं पाहिजे. मग त्यासाठी सेशन स्टोरेज वगैरे वापरतो ना आपण, तशा टाईपमध्ये असतं सेशन स्टोरेज. सेशन स्टोरेज म्हणजे कोणतं, हा टॅब आहे ना का, हा टॅबचा डेटा, परत हा डॉक्युमेंटचा डेटा, अशा टाईपमध्ये ते सेशन स्टोरेज असतात. लोकल म्हणजे तुमचा होल ब्राउझर, हा तुमचा झाला लोकल स्टोरेज. आणि कुकीज म्हणजे काय, तुमच्या साईट पुरतं असतो. ज्यावेळेस तुम्ही साईट ओपन कराल ना तर जेवढा पण त्यासाठी जो स्टोअर होत राहणार आहे, तुम्ही कोणत्या क्लिकला काय करताय आणि त्याच्यावरती कुकीज फ्रंट एंड आणि बॅक एंड त्याच्यावरती तुमचं प्रिडिक्शन ठरतं. AI वगैरे असताना तशा टाईपमध्ये प्रिडिक्शन म्हणा, तशा टाईपमध्ये ते ठरतं. त्यासाठी ते कुकीज डेटा असतो. नेक्स्ट असतं कॅशे स्टोरेज. कॅशे स्टोरेज पण सेम तसंच आहे. तुम्ही जर कॉलेजमध्ये शिकवत नाही तेवढं, पण कॉलेजमध्ये कॅश मेमरी वगैरे म्हणतात ना त्या टाईपमध्ये. सो ओमिटमध्ये आहे ना ते कळतं की तुमच्या कुकीज कोणत्या पाठवायच्या आणि कोणत्या नाही पाठवायच्या. सेंड टू सर्व्हर
सर्व्हर विच सेंड कुकीज ओनली सेंड सेम डोमेन कुकीज. म्हणजे काय, मगाशी तुम्हाला सांगितलं गुगलचे API वापरते म्हटलं ते google.com वरती चालणार, तसं सेम डोमेन. नेक्स्ट काय की इन्क्लूड. इन्क्लूड म्हणजे काय की सेम तुमचं हाय ते डोमेन त्याला पण चालतात आणि क्रॉस ओरिजिन दुसऱ्या डोमेनला पण त्या कुकीज वगैरे चालतात, अशा टाईपमध्ये असतं ते. आता हे आपल्याला बघायला पण येणार नाही कारण की आपल्याकडे डोमेन स्वतःचं नाही. त्यासाठी फक्त पॅरामीटर्स असतात 3. ओमिट म्हणजे सेंड टू सर्व्हर विच सेंड कुकीज, म्हणजे कोणत्या कुकीज पाठवायच्या त्यासाठी ओमिट वापरतात. सेम ओरिजिन, ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं डोमेन असेल आणि स्वतःचेच API कॉल तुम्ही वेबसाईट करताय तर त्या टाईप कंडिशनमध्ये सेम ओरिजिन वापरतात. आणि इन्क्लूड म्हणजे काय, क्रॉस ओरिजिन. ज्यावेळेस थर्ड पार्टी तुम्ही एखाद्याला सर्व्हिस बेस्ड म्हणतो ना, सर्व्हिस देत आहे, तशा टाईपमध्ये ते इन्क्लूड वापरतात. सो क्रेडेन्शियलचं आपल्याला एक्झाम्पल बघायला येणार नाहीत. थिअरी जर कळली असेल तरी 4 टाईप करा. टाईप्स. तर डिफॉल्ट काय करतो, तुमचा ब्राउझरचं जे पण काय सेटिंग असेल, ब्राउझर डिफॉल्ट हा तुमचा डिफॉल्टमध्ये येतो. नेक्स्ट काय आहे की तुमचा नो स्टोअर, की कॅच मेमरीमध्ये डोंट सेव्ह डेटा. नेक्स्ट काय की तुमचा रिलोड. रिलोड म्हणजे काय की फ्रेश डेटा, प्रत्येक वेळेस सर्व्हरवरनं नवीन डेटा आला पाहिजे त्यासाठी रिलोडचा ऑप्शन असतो. नेक्स्ट काय आहे की नो कॅचे. नो कॅचेमध्ये काय, चेक CHECK चेक द कॅशे अँड व्हॅलिडेट फॉर सर्व्हर. म्हणजे काय, नो कॅशे सगळ्यात जास्त हा कॅशे वापरतात, नो कॅशे म्हणून. तर यानं काय होतं की तुमचा लोकली चाललेला कॅशे मेमरी आणि सर्व्हरवरचा कॅशे बरोबर आहे का नाही. कारण का तुम्ही जास्त करून हॅकिंगसाठी हा कॅशे वापरतात. की आत्तापर्यंत तुम्ही सपोज लॉग इन केलं, लॉग इन नंतर डॅशबोर्डवरती आला, डॅशबोर्ड नंतर स्विगीचं समजा तुम्ही एक्झाम्पल घेतलं, लॉग इन केलं, लॉग इन नंतर डॅशबोर्डाला तुम्ही काहीतरी ऑर्डर करताय, ऑर्डर केल्यानंतर ॲड केलं आणि ॲड केल्यानंतर ज्यावेळेस पेमेंटकडे जाणार आहे त्या पेमेंटमध्ये मी काय केलं, काहीतरी सर्व्हरवरती डेटा पाठवताना ना काहीतरी दुसराच डेटा इथं पाठवला. मग त्या कंडिशनमध्ये तो काय करणार आहे, तुम्ही आत्तापर्यंत जेवढे पण कॅश स्टोअर्स असणार तुमच्या नावाचा युनिक काहीतरी नंबर असेल, मग तो नंबर आणि तुमचा ब्राउझरवरचा नंबर मॅच झाला तर तुमची ऑर्डर पडणार आहे. मॅच नाही झाला तर ऑर्डर तुमची कॅन्सल होणार आहे. सर्व्हर एरर वगैरे लावतं ना तशा टाईपमध्ये. मग ते हॅकरसाठी वगैरे सेफ नो कॅचे म्हणून. नेक्स्ट आहे की फोर्स कॅशे. काय होतं की कोडला जास्त प्राधान्य दिलं जातं, म्हणजे तुमचा जो पण HTMLचा वगैरे कोड आहे ना तशा टाईपमध्ये फोर्स कॅचे. इथं काय लिहायला येणार नुसतं कॅशे आपण लिहू, ओनली इफ कॅशे. ओनली इफ कॅचड म्हणजे काय, ओनली यूज मेमरी ऑफ कॅचे, डोंट गो टू नेटवर्क. म्हणजे नेटवर्क म्हणजे ऑनलाईनवरचे काय डेटा घेऊ नकोस, सगळा जो डेटा आहे तो कॅश मेमरीमधला घे. त्यासाठी ओनली इफमध्ये वगैरे वापरतो, त्यासाठी असं तुमचं कॅश आहे. नेक्स्ट कोणता राहतोय, कॅश क्रेडेन्शियल झालं.
कीप अलाइव रेफरर पॉलिसी आणि रिडायरेक्ट. रेफरर पॉलिसी आपण एवढं वापरतच नाही, त्याचे टाईप्स पण आय थिंक नाहीत. कीप अलाइवचं तेवढं माहिती आहे मला. कीप अलाइव तर इंटिग्रिटी, कंट्रोल व्ही, इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे काय की तुमचा हॅश कोड. जसं की हॅश कोड म्हणजे काय, हॅश कोड किंवा आता तुमचा हॅश कोड कसा येतो, अशा टाईपमध्ये काहीतरी तुमचा हॅश कोड येतो. जसं युनिक की म्हणतो ना, तशा टाईपमध्ये जर काही युनिक की असेल तरच तुझं ॲप्लिकेशन पुढं जा. तशा टाईपमध्ये हे इंटिग्रिटी वापरतात. युज्ड फॉर हॅश कोड्स, SHCODES. नेक्स्ट क्या है ती कीप अलाइव. कीप अलाइव तर कीप अलाइव म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही ब्राउझर कट करता ना, ब्राउझर कट करता त्या कंडिशनमध्ये तुमचं पेज कधी कधी चालू राहतं आणि कधी कधी क्लोज होतं. तर बहुतेक वेळा आहे ना आपल्याला जो डेटा आहे तो डेटा आपल्याला पाहिजे असतो. चुकून समजा लाईट गेली, लॅपटॉप स्विच ऑफ झाला, मग त्या कंडिशनमध्ये आहे ना ब्राउझरचं बिहेवियर आपल्याला असं करावं लागतं की तुमचं पेज आहे ना, ज्यावेळेस तुम्ही रिटर्न येणार आहे त्या कंडिशनमध्ये तुमचं पेज डेड झालं नाही पाहिजे. डेड म्हणजे काय, आता बघा जर का मी इथनं कट केला ब्राउझर माझा, तर त्या कंडिशनमध्ये सेम ब्राउझर ओपन केला माझ्या नावाचा, तर चारी पण पेज आहे असे अलाइव आहेत. पण मी कट केलेलं होतं ना, तर माझं बाय डिफॉल्ट सेटिंग जे आहे ते माझं कीप अलाइवचं सेटिंग आहे. कीप अलाइव काय करतं, जो पण डेटा आहे, आता हे झूमचं असेल काहीतरी, हे आता डॉक्युमेंट लोड केलेले होते ते, हा सगळा डेटा आहे ना मला हाय असा पाहिजे. जरी मी ब्राउझर कट करून वापस आलो तरी जोपर्यंत मी इथं लॉग इनचं बटन लॉग आउट असणार अशा टाईपमध्ये, जोपर्यंत मी युजर लॉग आउट करत नाही तोपर्यंत तू पेज ते कीप अलाइव्ह ठेव, म्हणजे जिवंत ठेव. तशा टाईपमध्ये ते सांगतं की कीप अलाइव्ह. आणि याच्या ज्या व्हॅल्यूज असतात ना त्या बुलियन व्हॅल्यू असतात. बुलियन व्हॅल्यूज ट्रू और फॉल्स, पेज अलाइव. सो ब्राउझरचं बिहेवियर इथपर्यंतच आहे. इथपर्यंत कळलं असेल तर किती आहे 1 टाईप करा. न्यू मीटिंग झाली ना चालू.